सेवा निर्भीडपणे देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे। हे प्रयत्न करीत असताना माझ्या जिल्ह्यातील सर्व तमाम पत्रकार बंधू आणि भगिनींचं मला वेळोवेळी सहकार्य मिळत आहे। त्यातच एक भाग म्हणून मागील 2 वर्षापूर्वी आदरणीय प्रगतीताई यांचा अमरावती दर्शन यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी मी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना मला ज्यांनी सहकार्य केलं त्या स्नेही मित्रांचं आणि पत्रकार बंधूंचं सत्कार व्हावं आणि विशेष म्हणून आमचे मित्र लक्ष्मण वानकडे जे जिल्हा प्रतिनिधी म्हणून माझ्यासोबत काम बघतात त्यांची इच्छा होती की नेरमध्येच आपण पहिला वर्धापन दिवस यवतमाळ आवृत्तीचा आणि अमरावती दर्शनचा 20वा वर्धापन दिवस आपण येथे साजरा करावा आणि याला आपण कुठेतरी सुधारलं पाहिजे म्हणून तुमच्या समोर एक आर्टिकल ठेवतो आणि कळून येईल की आम्हाला खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजले का। एक उदाहरण ठेवतो की जर आता फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवबा या 4 लोकांचं मी एक आर्टिकल तुमच्यासमोर ठेवतो। शिवबांचं नाव घेत असताना जय भवानी जय शिवाजी आम्ही मोठ्या तोऱ्याने बोलतो आणि वागतो, रस्त्यावर येतो, परंतु शिवबाची जी कार्यप्रणाली होती, आमची जी राजमाता होत्या त्या राजमातेची जी कार्यप्रणाली होती, राजमातांनी त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी जे बंड केलं ते बंड जे आज आमच्या डोक्यात जर घुसलं असतं तर आजचं चित्र आमचं संविधानिक राहिलं असतं। अमरावती दर्शन अतिशय महत्त्वाचं वृत्तपत्र म्हणून आपण दैनिक अमरावती दर्शन या वृत्तपत्राचं नाव घेतो। याच वृत्तपत्राचा आज 20वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत।